आजकालचं जग कसं आहे, प्रचंड अस्थिर, नाही का? प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन आव्हान उभं असतं. अशा परिस्थितीत मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेणं म्हणजे खरं तर तारेवरची कसरतच आहे. पण काळजी करू नका, कारण ही जी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ना, तिला सोपं कसं करायचं, यासाठी आपण एक मार्ग शोधणार आहोत. आजकालच्या लीडर्सची परिस्थिती तर अजूनच वेगळी आहे. असं वाटतं की ते अशक्य वाटणाऱ्या निर्णयांच्या एका महापुरातच सापडले आहेत. म्हणजे प्रत्येक निवडीमध्ये काही ना काही धोका आहेच आणि कोणताही मार्ग 100% सुरक्षित नाही. हेच आजच्या जगाचं एक कठोर सत्य आहे. जरा विचार करा, कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का, की थांबावं? समजा कर्मचारी कपात करावीच लागली, तर ती मानवी सन्मान जपून कशी करायची? खर्च वाचवायचा आहे, पण त्याचवेळी कर्मचारी आणि ग्राहकांचा विश्वास कसा टिकवायचा? हे असे प्रश्न आहेत ना, की जिथे प्रत्येक उत्तराची एक मोठी किंमत मोजावी लागते. मग यावर उपाय काय? खरं सांगायचं तर अशी कोणतीही जादूची छडी नाहीये जी फिरवली आणि सगळ्या समस्या दूर झाल्या. पण हो, एक पद्धतशीर चौकट नक्कीच आहे. एक फ्रेमवर्क जे आपल्याला या वादळातून मार्ग दाखवण्यासाठी एका दिव्यासारखं काम करतं. चला तर मग पाहूया ही चौकट नेमकी आहे तरी काय? तर या फ्रेमवर्कमधली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे आपल्या तडजोडींचा नकाशा तयार करणे. म्हणजे नेमकं काय? तर कोणत्याही कठीण निर्णयात काही परस्पर विरोधी गोष्टी लपलेल्या असतात.